नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 53. त्या रात्री अमेया पण विचार करतच शर्वच्या कुशीत झोपी गेली. सकाळी शर्वला जाग आली. त्याने जसे डोळे ओपन केले तसं त्याला अमूचा चेहरा समोर दिसला. तिचा तो निरागस चेहरा, चेहऱ्यावर असलेले केस, खूपच छान वाटलं त्याला तिला बघून. बाकी सर्व विसरून तिला बघत राहिला. काही वेळात शर्वचा मोबाईल रिंग झाला. त्याने अमूला बाजूला केलं आणि तो कॉल रिसीव करायला बाल्कनीमध्ये गेला. हॅलो. हे बडी, ठीक आहेस ना तू? अखिलने विचारलं. हो रे, शर्व म्हणाला. ओके. अभय पण आहे लाईनवर, बोल त्याच्याशी, अखिलने म्हटलं. शर्व, काय झालंय नेमकं? म्हणजे अख्याने सांगितलं मला, पण तेवढ्यावरच ती थांबणार नाही आहे. हो ना, अभय म्हणाला. हो रे, काल धमकी देऊन गेली आहे. मी जर तिचं ऐकलं नाही तर माझं करिअर खराब करेल म्हणून. रात्री काही फेक फोटोज पण पाठवलेत मला, शर्वने म्हटलं. फेक आहेत ना फोटो, मग कशाला टेन्शन घेतो, अभयने म्हटलं. फोटो फेक आहेत हे मला माहिती आहे, पण माझ्या सिनियर्सला नाही ना. माझ्यावर इन्क्वायरी बसू शकते यार, शर्वने म्हटलं. आणि इन्क्वायरी बसली म्हणजे मिशनमधून बाहेर जाणं, अखिलने म्हटलं. हो तेच ना. काल खूप डिप्रेस होतो यार, पण अमेयामुळे आता बऱ्यापैकी रिलॅक्स वाटतंय, शर्व म्हणाला. सर्व व्यवस्थित सांगितलं ना तिला. तशी ती खूप समजूतदार आहे, पण तरीही तिला आधी भेटून घे आता लगेचच, अखिलने म्हटलं. झोपली अजून ती, आता उठवतो तिला. आज मॅडमला आश्रमात जायचं आहे मला घेऊन. आजचा दिवस तर तिथेच जाईल, बाकी नंतर बघूया. अमेयाचे पण काही प्लॅन्स आहेत, ते जर वर्क झालेत तर मग काही प्रॉब्लेम नाही होणार, शर्व म्हणाला. म्हणजे अमू तुझ्याकडे आली आहे, अखिलने विचारलं. नाही रे, मी तिच्याकडे आलोय. काल खूपच अस्वस्थ वाटत होतं, मग शेवटी रात्री जरा उशिराच आलो इकडे, शर्व सांगत होता. चांगलं केलंस. वहिनीमुळे तू रिलॅक्स झालास, नाहीतर रात्रभर तळमळत राहिला असतास, अभय म्हणाला. हो, तुम्ही दोघे काळजी नका करू, सर्व ठीक आहे. ओके, शर्व त्या दोघांना म्हणाला. ओके, भेटूच नंतर. एन्जॉय युअर डे. बाय, अभयने म्हटलं. या, बाय. शर्व आत आला. अमू अजूनही झोपूनच होती. त्याने तिच्या क्यूट चेहऱ्याकडे हसून पाहिलं. माझी बायको किती क्यूट आहे. पण सध्या लांबूनच प्रेम करा कॅप्टन, नाहीतर क्यूट बायको हातात गन घेऊन अंगावर येईल. चला आवरूया, मॅडम उठतात तोपर्यंत, असं बोलून शर्व बाथरूममध्ये गेला. शर्व गेल्यावर अमूचा मोबाईल रिंग झाला. अमूने झोपेतच कॉल रिसीव केला. हॅलो, कोण बोलताय? एवढ्या लवकर का उठतात लोक काय माहीत. अमू डोळे बंद करूनच मोबाईलवर बोलत होती. कारण लोक तुझ्यासारखे आळशी नाहीयेत म्हणून. उठ आता, किती वेळ झोपणार आहे? तिकडून अमूची आई बोलली. आई, काय ग, झोपू दे ना ग, आणि घरातच काय कॉल करते, अमू म्हणाली.
अगं वेडे, शर्वराव आहेत ना तुझ्या रूममध्ये, म्हणून कॉल केला तुला उठवायला. नलिनी म्हणाल्या. ते नाहीये इथे, गेले वाटतं पहाटेच. अमू उठून बसत म्हणाली. डोळे उघडून बघ ग, असतील तिथेच. उठ आता लवकर, नलिनीने म्हटलं. उठते ग, अमू आळस देत म्हणाली. अमूने कॉल कट केला आणि बेडवर बसून आळस देत होती तोच शर्व बाथरूममधून ओले केस पुसत फक्त टॉवेलवर बाहेर आला. त्याला तसं पाहून अमूचं तोंड उघडच राहिलं. अमू त्याचं ते ओलेतं रूप पाहून भान हरपून पाहतच राहिली. शर्वने तिला हसून गुड मॉर्निंग विश केलं, पण रिप्लाय द्यायला अमू भानावर कुठं होती. तुला हवं ना तर असंच राहील मी विदाऊट कपडे तुझ्यासमोर, पण आता बाहेर जावं लागेल ना, तर कपडे मिळतील का मला घालायला. शर्व गालात हसत म्हणाला. काय म्हणालात, अमूने विचारलं. अगं कपडे हवेत ना मला दुसरे, काल घातलेले खराब झाले ना, शर्वने म्हटलं. हो देते, 1 मिनिट, अमू म्हणाली. अमूने तिच्या वॉर्डरोबमध्ये असलेले शर्वचे नवीन कपडे काढून ते त्याच्या हातात दिले. कपडे देताना त्याच्या हातांचा स्पर्श तिला झाला. शर्व अमूकडेच बघत होता. कपडे देताना नजर चुकवणं, तिच्या हातांची होणारी थरथर, त्याला तिची अवस्था कळत होती. शर्वने अमूला हळूच जवळ घेतलं. तिच्या कपाळावर होठ टेकवून तिला म्हणाला. रिलॅक्स, मी तुझाच आहे, तुला हवा तेव्हा, ओके. चल आवर पटकन, उशीर होईल आपल्याला, शर्वने म्हटलं. हो, अमू म्हणाली. काही वेळातच ती दोघे नाश्ता करून आश्रमात जायला निघाले. कारमध्ये असतानाच अमूला भाऊचा मेसेज आला. मेसेज बघून अमूच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. तिने शर्वकडे बघितलं. अहो थांबा ना, अमू त्याला म्हणाली. काय झालं, शर्व कार साईडला थांबवत म्हणाला. तुम्हाला दाखवायचं आहे काहीतरी, अमू शर्व समोर मोबाईल पकडत म्हणाली. अरे बापरे, ही सोनल एवढी पोहोचलेली असेल वाटलं नव्हतं मला, शर्व मोबाईल बघत अमूला म्हणाला. तीच नाही तर तिची पूर्ण फॅमिलीच पोहोचलेली आहे. हे बघा, या PDF मध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, त्यांच्या विरोधात आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल, अमू म्हणाली. हो, पण ही जे काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व माझ्याकडे दे. तुझं नाव पण नको आहे मला या प्रकरणात, आणि जर समोरून त्रास झाला तरच ही इन्फॉर्मेशन यूज करायची आहे, कळलं. विनाकारण तुला आणि आपल्या बाकी फॅमिलीला त्रास नको, शर्व तिला सांगत होता. हो, पण काही जरी असलं तरी तुम्ही मला सांगणार आहात. एकट्याने सहन करत बसायचं नाही. ती सुधारली तर चांगलंच आहे, नाहीतर मात्र मी तिला चांगलीच सरळ करेल, आणि तेव्हा मात्र तुम्ही मला थांबवायचं नाही, अमू म्हणाली. हो ग राणी, शर्व गोड हसत अमूला म्हणाला. तोच शर्वचा डॅशबोर्डवर असलेला मोबाईल रिंग झाला. त्याने मोबाईलवर डिस्प्ले होणारा नंबर पाहिला. ट्रू कॉलरवर सोनलचं नाव पाहून त्याने अमूकडे पाहिलं. रिसीव करा कॉल, अमू त्याला म्हणाली. नको,
मला नाही बोलायचं तिच्याशी, शर्व म्हणाला. तुम्ही रिसीव तर करा, मज्जा करू थोडीशी, अमू डोळे मिचकावत शर्वला म्हणाली. शर्वने नाही मध्ये मान हलवतच कॉल रिसीव केला. हॅलो, शर्वने म्हटलं. कुठे आहेस तू? मी केव्हाची वाट बघते तुझी. काल सांगितलं होतं ना मी तुला, आज पूर्ण दिवस तू माझ्यासोबत राहशील म्हणून. सोनल तणतणत म्हणाली. मी नव्हतं सांगितलं तुला माझी वाट बघायला, शर्व म्हणाला. तू कोणाशी बोलतोय माहिती ना तुला? या सोनल पाटीलशी असं बोलायची हिंमत नाही कोणाची. मला जे हवं ते मी मिळवतेच, आणि मला आता तू हवा आहेस, त्यामुळे तू लगेच माझ्या रूमवर ये, सोनलने म्हटलं. ए चल, ठेव फोन. तुझी फालतू बडबड ऐकायला टाईम नाही आहे माझ्याकडे. मी तुला स्पष्ट सांगितलेलं आहे, माझ्या लाईफमध्ये तुला एक पैशाची पण किंमत नाही आहे, आणि तुझ्यासाठी जागा तर बिलकुलच नाही आहे. सो यापुढे तुझं मनहूस चेहरा पण मला दाखवू नकोस, कळलं? शर्व चिडून म्हणाला. ही हिंमत तुझी? नाही तुझा माज उतरवला तर नाव नाही सांगणार, बघच तू. नाही तुला माझा गुलाम केला आयुष्यभरासाठी तर, सोनल ही म्हणाली. शर्व काही बोलणार तोच अमू मुद्दाम शर्वला म्हणाली. हे, आपण सोबत असताना कोणाशी बोलताय तुम्ही? मला नाही आवडत असं आपल्यामध्ये कोणी आलेलं. ठेवा बरं तो मोबाईल बाजूला, मला खूप प्रेम येत आहे तुमच्यावर, अमू मोबाईलजवळ जाऊन बोलते. जस्ट 2 मिनिट बेबी. या मूर्ख मुलीने डिस्टर्ब केलं आपल्याला. थांब, आता मोबाईलच स्विच ऑफ करून टाकतो, म्हणजे परत कोणी डिस्टर्ब नाही करणार. शर्व पण अमूला साथ देत म्हणाला. तिकडे सोनल रागाने लाल झाली होती. शर्वने जसा कॉल कट केला तसं सोनल तिचा मोबाईल रागात जोरात खाली आपटला. नाही, सोडणार नाही मी शर्व तुला, आणि तुझ्यासोबत असणाऱ्या तिला पण. तिने तिचा दुसरा मोबाईल काढला आणि कॉल केला. हॅलो मॉम. हॅलो बेटा, कशी आहेस? नीता पाटील. मॉम, त्याच्या लाईफमध्ये कोणीतरी आहे, तो आता तिच्या सोबतच आहे. मी काय करू मॉम? सोनल तिच्या आईला बोलत होती. शांत हो, काय झालं व्यवस्थित सांगशील का? नीता म्हणाल्यात. मॉम, शर्व तो मला म्हणालेला की त्याच्या लाईफमध्ये कोणीतरी आहे, आणि आता मी त्याला कॉल केलेला तेव्हा त्याच्याजवळ मुलीच्या बोलण्याचा आवाज येत होता, सोनल तिच्या आईला सांगत होती. ओके, कळलं मला. मग आता काय करायचं ठरवलं आहे तू? मला तर वाटतं तू त्याचा नाद सोडावा. अगं, एक चांगला मुलगा बघून लग्न कर आणि सेटल हो. हे काय चाललंय तुझं? नीता म्हणाल्यात. नाही मॉम, मी लग्न करेल तर फक्त शर्वसोबतच, सोनल म्हणाली. तो होकार देईल तेव्हा तर करशील ना? नीता म्हणाल्यात. होकार दिला नाही तरी मला फरक पडत नाही, मला तो हवाय बस, सोनल म्हणाली. मूर्ख आहेस तू? असं जबरदस्ती लग्न करून काय भेटणार आहे तुला? कशाला स्वतःसोबत त्याचं लाईफचे पण 12 वाजवते? त्याला तुझ्यात इंटरेस्ट नाही आहे, ही गोष्ट मान्य कर आणि पुढे जा. असंही तुझं काही खरं प्रेम वगैरे नाही आहे, हे तर माहितीच आहे मला. म्हणून सांगते, ऐक माझं.
आणि घरी परत ये. तू एक अशी आणि दुसरा तुझा तो गुंड भाऊ. वैताग आणलाय मला तुम्ही दोघांनी. नीता म्हणाल्यात. मॉम. हॅलो बेटा. जनार्दन पाटील. डॅड, थँक गॉड आलात तुम्ही. ही मॉम काय म्हणते बघितलं ना तुम्ही. मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे डॅड. सोनल म्हणाली. हो बेटा, तुमच्या मॉमची काळजी नका करू तुम्ही. सर्व तुमच्या मनासारखंच होईल. फक्त काही दिवस थांबा. एवढ्या पोटनिवडणुका आटोपून घेऊ द्या. मग तुम्ही म्हणाल तसंच होईल. जनार्दन पाटील, सोनलचे डॅड, तिला म्हणाले. ठीक आहे डॅड. सोनलनेही होकार दिला. बाप रे, ही सोनल तर शर्वच्या मागे हात धुवून पडली आहे. काय होईल आता पुढे. कसं फेस करतील शर्व आणि अमया त्यांच्या आयुष्यातील हे संकट. जाणून घेण्यासाठी वाट बघा पुढच्या भागाची. तोपर्यंत लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.